बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा या भूतलावर संतांच्या अवताराचे प्रयोजन स्पष्ट करणारा हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या भूतलावर सर्व संत महात्मे सत्पुरुष महापुरुष आम्ही या ठिकाणी जो अवतार घेतो मुळात जीव हे कर्मशेष राहिल्यामुळे जन्माला येतात. देवाला जर अवताराला आणावं लागतं आणि संत मात्र स्वइच्छेनं जनमानसाच्या कळवळ्यानं स्वतः अवतरित होतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही मूळचे वैकुंठातले देवाघरचे पण आलो आणि कुठलं कारण घेऊन आलो तर ऋषी मुनी महात्मे तत्वज्ञानी यांनी प्रतिपादन करून ठेवलेला जीवनाचा जो पवित्र प्रशस्त मार्ग तो सत्य भावनेनं वर्तन करून दाखवण्यासाठी आलो म्हणतात. संतांचे मार्ग धरायचे जग आडरानानं जात आहे त्याला थांबवायचे आणि संतांची त्यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली वचनं तेच उच्चिष्ट त्यांचं ज्ञान ते सेवन करायचं. महाराज म्हणतात जगामध्ये शास्त्र आहे पुराण आहे आपलं भाग्य आहे पण त्या शास्त्र पुराण आणि ग्रंथांचे अर्थच लोपत चालले. जगामध्ये शास्त्रज्ञान वाढण्यापेक्षा ब्रह्मज्ञान वाढण्यापेक्षा शब्दज्ञान वाढतंय ही खंत तुकोबार आहे. आणि ते म्हणतात त्यानं नाश होतोय नाश केला शब्दज्ञान मनामध्ये विषयांचा रोग निर्माण होतोय आणि म्हणून साधन आणि साधना कुंठित होते आहे. या सर्व गोष्टीवर उपाय काय तर महाराज म्हणतात महात्मे महापुरुष आम्ही सर्वजण या भूतलावर येऊन हे भक्तीचं आंदोलन पुढे नेतो आहोत. पिटू भक्तीचा डांगोरा. भक्ती आम्ही अशी एकांतात बसून हातात जपमाळ घेऊन जप करत नाही. वारकरी संतांना व्यक्तिगत वेळ मिळाला तर ते जरूर नाम जप करतात पण संतांना आमच्या नाम जपापेक्षा नामघोष आवडतो आणि त्या नामघोषाचाच विचार मांडण्यासाठी इथे पुन्हा म्हणतात पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी करारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे विढाला. महादेव मंदिर आणि या मंदिराचा पवित्र असं प्रांगण आणि हा परिसर डोंबिवली जिल्हा ठाणे या पवित्र पावन तीर्थभूमीमध्ये पुरातन तीर्थभूमी आहे. महादेवाचं अत्यंत पुरातन स्थान आहे. महाशिवरात्रीला हजारो अशा भाविकांची यात्रा मुंबई ठाणे रायगड अशा विविध जिल्ह्यातून इथे भाविक येतात आणि अशा पवित्र स्थानावरती संपन्न होणारा हा पवित्र असा दिव्य गुरु परंपरेचा गुरुस्मरण सोहळा हे 5वं पर्व त्याचं यावर्षी साजरं होत आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या समोर नतमस्तक व्हावं ज्यांची अखंड कृतज्ञता आपण मानत राहावी असे काही थोर सत्पुरुष होऊन गेले. भगवान श्री पांडुरंगाच्या या नामभक्तीचा महिमा पुढे नेण्यासाठी माऊली ज्ञानराजांनी अवतार घेतला. भक्तवर्य नामदेव महाराज गोरोबा काका सावता महाराज सेना महाराज नरहरी महाराज चोखामेळा आणि त्याचबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताई जनाई नाथ महाराज तुकोबाराय निळोबाराय ही परंपरा चालते आहे.
आणि याच परंपरेला पुढे नेण्यासाठी, हा सकल संतांचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये काही थोर संत अवतरित झाले आणि त्या थोर संतांच्या दिव्य परंपरेमध्ये सद्गुरू वामन बाबा, सद्गुरू संत श्रेष्ठ श्री सावळाराम महाराज, सद्गुरू श्री अप्पा माऊली महाराज, वैकुंठवासी सद्गुरू श्री वासुदेवजी महाराज, या चारही महात्म्यांनी आपल्या या कोकण प्रांतामध्ये आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे हे आपण जाणतो. आणि म्हणून या महात्म्यांचं जे काही ऋण आपल्यावरती आहे ते ऋण ध्यानी घेऊन डोंबिवली, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई परिसर या सगळ्या प्रांतातील आपला सर्व जो वारकरी भाविक आहे तो एकत्र येऊन सद्गुरूंचा हा स्मरण सोहळा हे पर्व साजरं करतोय. आणि त्याचे मार्गदर्शक आहेत वारकरी संप्रदाय भूषण, युवा पिढीतील एक अत्यंत गोड अभ्यासू आणि ज्यांना सत्कार्य घडून आणण्याची, सुसंघटन करण्याची शक्ती, युक्ती परमात्म्यानं दिलेली आहे. आणि तो भक्तीचा प्रसादही ज्यांच्या अंतःकरणात आहे असे जयजी महाराज भाग्यवंत यांच्या विशेष संकल्पनेतून, पुढाकारातून, अर्थात महाराजांना प्राप्त झालेली संकल्पना म्हणजे या भागातील आमची सगळे आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी सांप्रदायिक मंडळी या सर्वांच्या मार्गदर्शनातून त्यांनी हा विचार पुढे घेतला. आणि स्त्री पुरुष भक्त भाविक आबाल वृद्ध सर्वांना सोबत घेऊन वारकरी संप्रदायातील आपल्या या भागातील सर्व महात्म्यांना आणि परंपरांना सोबत घेऊन महाराज हा गुरुस्मरण सोहळा त्या ठिकाणी घडवून आणतात. याही वर्षी हा उत्सव होतो आहे. या उत्सव होत असताना आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आग्रहपूर्वक त्यांनी ही सेवा सोपवलेली आहे, त्यानुसार आपण ही सेवा करतोय. या निमित्तानं आदरणीय जनार्दनजी महाराज, आदरणीय पंढरीनाथजी महाराज, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आदरणीय ज्येष्ठ मंडळी, आमचे कीर्तनकार, प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित, गायन वादन प्रांतातील अत्यंत चांगली गुणवान मंडळी, आमचे दशरथ बुवा केने आणि मागे उभे असलेले सर्व टाळकरी आणि गायनाचार्य, मृदंगाचार्य, आमचे अत्यंत गोड सहकारी धोंगडे बुवा, दुसरे आमचे ऍडव्होकेट आहेत ना, फार चांगले आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. सुरजजी गोंधळी. त्याचबरोबर खूप दिवसानं मला माझे एक जुने सहकारी गायक भेटले, आमचे रमेश बुवा, फार गोड गायक. 20-25 वर्षापूर्वी या भागात मी यायचो, फार गर्दी नसायची. माझ्याकडे एक इंडिका गाडी होती. आली की आम्ही रमेश बुवांच्या घरी यायचो आणि तिथून मग त्यांना म्हणायचो की ह्या गावाला जायचे, तुम्ही रस्ता सांगा. आम्ही दोघं बसायचो आणि पुढचा प्रवास करायचा. अशी फार गोड माणसं सगळी या भागातील आपल्या या ठिकाणी जमलेली आहे. आपल्या परिसराप्रमाणेच काही आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातून आणि श्री क्षेत्र नेवासे परिसरात या भागामध्ये सेवा करणारी मान्यवर मंडळी, आमचे शिवाजी महाराज जाधव असतील, माननीय वागचौरे साहेब, अशी अनेक स्नेही मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. डोंबिवली, कल्याण, संपूर्ण हा परिसर आज या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावळाराम महाराज, सद्गुरू श्री अप्पा माऊली महाराज आणि सद्गुरू श्री वासुदेवजी महाराज म्हात्रे यांची संयुक्त अशा पद्धतीचं पुण्यस्मरणाचं हे पर्व साजरं करतो आहोत. मला वाटतं मनुष्य म्हटलं की त्याच्यावरती काही ऋण असतं. शास्त्रानं 5 ऋण सांगितले, आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे. देव ऋण, वेद ऋण, पितर ऋण, संत ऋण आणि भूत ऋण. संत आणि शास्त्र ऋण एकत्र घेतलेलं आहे. ही भूत ऋण, ही 5 ऋण म्हणजे काय? जन्माला आल्याबरोबरच आपल्यावरती हे कर्ज आहे. बँकेचं कर्ज कुणी घेईल न घेईल, आणि बँकेचं कर्ज नसेल तर माणूस अभिमानाने म्हणत असतो की मी कर्जबाजारी नाही. पण फक्त आपण बँकेचं कर्ज घेतलं म्हणून ऋणी नाही किंवा कर्जबाजारी नाही असं म्हणणं हे वरवरच ठरेल.
आपण जन्माला आलो त्याच दिवशी ऋणी झालोय हे पहिल्यांदा ध्यानात ठेवावं. ज्यानं आम्हाला जन्माला घातलं आणि आमच्या जगण्याची व्यवस्था लावून ठेवली त्या ईश्वराचं ऋण आम्हाला सदैव मानावं लागेल. आमचे श्री गुरु महाराज म्हणायचे की आपण परमेश्वराची मंदिरं बांधतो, उत्सव करतो, उपासना करतो, हा देवावर केलेला उपकार नाही. देवानं आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा तो अंशतः प्रयत्न आहे. अन्यथा कधी माणसाला अज्ञानापोटी गैरसमज होतो. असं वाटतं मी एखाद्या मंदिराला राहुलाला काही देणगी दिली म्हणजे आता देवावरच उपकार झाला. आणि काही माणसं तर इतकं मानतात जर नाव नाही टाकलं तर त्या कमिटी बरोबर भांडायला येतात. आता इथे बरेच जुने जाणते सत्ता कमिटीची मंडळी बसली. आमचे आर्यन पाटील, अनंता भाऊ, हे अनंता महाराज आहेत तिथे, बरेच जुनी मंडळी. ह्या अनुभव आपल्याला आलेले असतात. त्याला असं वाटतं की माझं नाव का नाही, असं म्हणजे आपण नाव घेऊन आलेलोच नाहीये इथे, त्याच्यामुळे नावात फार पडू नये. नावात काय असतं म्हणतात, उपजली या बाळकाशी नाव नाही तयापाशी ते ठेविले नावेसी वो देत होते. मायबाप आपल्यावरती सर्वांवरती ईश्वराचं रूप आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ईश्वराला भजावं असं सांगितलं. मग ते ध्यानातून, भजनातून, विविध व्रत उपासनेतून, आपल्या कर्मातून, कर्मे ईशू भजावा. हा गोड वाक्य आहे, शास्त्रवचन. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो या पारा तो शालागी. स्तोत्र म्हणाले. आपण भगवंताचा अभिषेक करावा, पंचोपचार किंवा षोडशोपचार आहे त्याचं पूजन करावं. पण या सर्वांना नाही वेळ मिळाला तर निदान जे कर्म आपण रोज करतो, जे काम करतो, त्या कर्मावळी नावाचा एक संत होऊन गेला ना पंढरीमध्ये. झाडलोट केली तरी त्या पांडुरंग अर्पण म्हणायचे. आणि पुढे पुढे असं झालं की पांडुरंग अर्पण म्हटल्यामुळे तो केर जो होता ना तो पांडुरंगाच्या मंदिरात येऊन पडायचा. आता आपल्याला विज्ञानामध्ये ही गोष्ट बुद्धीला न पटणारी वाटेल, पण त्यांनी तो साध्य केलेला, कर्मातून साध्य केलेला भक्तियोग होता, तो अधिकार होता. आणि म्हणून ईश्वराला भजावं, त्याचं ऋण आहे, त्याला पूजावं, त्याचं स्मरण करावं. त्यानं सर्व काही आम्हाला दिलंय. तुकोबाराय म्हणजे चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलविते हरी, देखवी ऐकवी एक नारायण. आणि निदान हा विचार करून तरी तयाचे भज